श्री स्वामी समर्थ. आजच्या काळात आपण सगळेच मेहनत करतो, धडपड करतो, पण तरीही कधी ना कधी पैशांची अडचण समोर येतेच. महिन्याच्या शेवटी हात रिकामे वाटतात, अनपेक्षित खर्च वाढतात आणि मनात सतत एकच प्रश्न फिरत राहतो, हे सगळं कधी बदलणार? पण आपल्या भारतीय परंपरेत आणि वास्तुशास्त्रात असे काही साधे पण प्रभावी उपाय सांगितले आहेत जे आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. आज आपण असाच एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो करायला खूप सोपा आहे, पण त्याचा परिणाम हा खूप मोठा असू शकतो. तो उपाय म्हणजे मोरपंख. मोरपंख फक्त सजावटीची वस्तू नाही, तर तो भगवान श्रीकृष्णाचा अतिशय प्रिय अलंकार मानला जातो. म्हणूनच तो समृद्धी, आनंद आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार मोरपंख घरामध्ये ठेवला तर तो नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि घरात धन आकर्षित व्हायला मदत करतो. तर तो कुठे ठेवायचा? तर सर्वात आधी एक स्वच्छ, सुंदर आणि पूर्णपणे मोरपंख घ्यायचा आहे. त्या मोरपंखाच्या काड्या तुटलेल्या नसाव्यात, तो अखंड आणि पूर्ण असावा. तो मोरपंख आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे, किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो, महत्त्वाची कागदपत्रे ठेवतो, त्या ठिकाणी तो मोरपंख आपल्याला ठेवायचा आहे. या गोष्टीमध्ये ठेवणं जर शक्य नसेल तर आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा मोरपंख आपल्याला ठेवायचा आहे, कारण ईशान्य दिशा ही धन आणि सकारात्मक ऊर्जेशी संबंधित मानली जाते. काही लोक आपल्या पर्समध्ये छोटासा मोरपंख ठेवतात, त्यामुळे पैशाचा प्रवाह टिकून राहतो असं म्हटलं जातं. पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हा उपाय करताना फक्त वस्तू ठेवून उपयोग नाही, तर मनामध्ये श्रद्धा असायला हवी, सकारात्मक विचार देखील असायला हवे. डोळे बंद करून एक छोटासा संकल्प करा. माझ्या घरात धन, शांती आणि समृद्धी येऊ दे. माझ्या कुटुंबावरती सदैव कृपा राहू दे. हळूहळू तुम्हाला फरक जाणवेल. मन शांत होईल, अनावश्यक खर्च कमी होतील आणि आयुष्यात नवीन संधी येऊ लागतील. लक्षात ठेवा, ही कुठलीही जादू नाही, पण सकारात्मक ऊर्जा आणि विश्वास यांची ताकद आहे. कारण जिथे विश्वास असतो तिथे मार्ग नक्की सापडतो. तर एक मोरपंख तुम्ही देखील नक्की या ठिकाणी ठेवून पहा. तुमची देखील पैशाची चिंता हळूहळू दूर होईल.